आवाज दिला आणि म्हणायला लागल्या डिलिव्हरी करते ना बाया मग त्यावेळेस एक ताईन होती तिथं ती ताईन म्हणायला लागली स्वागत आहे तुमचं बरं झाले तुम्ही आले तो चोखा बाबा अहो त्यांचे मला गेलं तिकडे देवाला इथे मी एकटी बरं झालं तुम्ही आले आता काही काळजी करू नका तुम्ही भक्तांचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी आले काय नाही चारण नावाचं रूप धारण केलं वहिनीच्या स्वरूपामध्ये प्रवेश केला डोक्यावरून असा हात फिरवला आणि त्या जाईंना डोळे झाकून घ्या तुम्ही डोळे झाकले हात फिरवल्यानंतर आवाज आला काय करायचं देवाने याच्यापेक्षा भक्तासाठी काय करायचं सारंग झाला स्त्रीचं रूप धारण केलं डिलिव्हरी केली बाळाला पाळलं बाळाची टाळू भरली न्हाऊ घातलं पाळणा हलवला आणि मग देव महाराज पंढरपूरला गेले हे काय सांगितलं तुम्हाला भक्ती श्रेष्ठ आहे महाराज जन्माला आल्यानंतर मनुष्य काय करणारे म्हणून येताना 3 गोष्टी आणतोय प्रारब्ध कर्म आणि नशीब
त्या 3 गोष्टी आणतोय आपण. डॉक्टर बाबासाहेबांनी या 3 गोष्टी आणल्या. पूर्वजन्मातलं पुण्य होतं म्हणून, तुमच्या आमचं पूर्वजन्मातलं पुण्य होतं म्हणून आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. कैलासवासी कोंडाजी लक्ष्मण खंडित हो. त्या कोंडाजी मामांना शरीर मिळालंय का? वैकुंठी सोहळी पहावी पंढरी महाराज म्हणतात का? आता वैकुंठ 4 प्रकारचं सांगितलं. किती प्रकारे? 4 प्रकारे. पहिलं वैकुंठ आहे शरीर. कोणतं आहे? शरीर. या शरीरामध्ये जो बसलेला आहे, काळ्या मुलाचा पिंजरा गेला, त्यामध्ये राघुबाईचा विलास. पिंजरा मोडून गेला, राघू मोडून गेला, त्याच राघूच नाव आत्माराम. म्हणजे या वैकुंठामध्ये एक देव बसलेला आहे. तो चालता बोलताय, खाता पिताय. हा देव प्रत्येकाला कळायला पाहिजे. विठ्ठल देवाकडे पाहतो. दगडाचा देव, त्याला वडाऱ्याचं भेव. देव आशाने पावायचा नाही रे देव, बाजाराचा भाजीपाला नाही. मला सांगा, तुम्ही पेपरला कधी वाचलं का, टीव्हीला बघितलं का, अमक्याला देव भेटला? बघा, बाईला म्हणलं तुम्हाला भेटला कोणला? हा, हाडगळी भूत ते भेटत ना काहीला, काहीला लागतं म्हणतात. ती म्हणतात, मला माहिती बरं का. हा, मग ती एकदा लागलं का मग ते काय म्हणतं माहिती? चहा 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 चहा. आपण जर विचार काय भूत लागले, हाडगाळी लागली, चांगळी लागली, हे कोण आहे? हे अतृप्त आत्मे. कोणते आत्मे? अतृप्त. म्हणजे थोडक्यात होऊन जाऊन जीव दिला ते हे विठ्ठल. प्रकारे अंत्यविधी देहाचा केला जातो. किती प्रकारे? 3 प्रकारे. बघा, एक अग्नी देवाला देह दान केला जातो, त्याला म्हणतात अंत्यसंस्कार सोहळा, अंत्यविधी. दुसरा सोहळा सांगितला पृथ्वीदान. आपण पुरतो, काय करतो? पुरतो, कबरस्थान बांधतो, त्याला पृथ्वीदान म्हणतात. त्याला काय म्हणतात? पृथ्वीदान. आणि तिसरा एक वर्ग सांगितलेला आहे जलदान. नदीत पडला वाहून गेला, जलदान. विहिरीत पडला मृत्यू झाला, जलदान. 3 प्रकारे विधी होतो. पण साधन एकच आहे मृत्यूनंतर, डबल साधन नाही. तर कैलासवासी कोंडाजी मामा
त्यांना शरीर मिळालं का हा महत्वाचा प्रश्न आहे. वैकुंठ म्हणजे शरीर, वैकुंठ म्हणजे काय? शरीर आहे. शरीरामध्ये बसलेला जो आत्माराम आहे तो खरा देव आहे. मला सांगा, ज्याला खरोखर भूक लागली त्याला जेवण द्यावा का जेणे पाची पक्वान्न खाल्लं त्याला द्यावा? ज्याला भूक लागली त्याला द्यायला पाहिजे. आपण तसं करतो का? आपलं तोंड पाहून घेऊ. आपलं कसं आहे? तोंड पाहून. हो, म्हणजे ज्याला खरी भूक लागलेली त्याला तुम्ही जेवू घाला, तो खरा देव आहे. खऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं असेल ना, माणसात देव आहे महाराज. आता माणसात जर देव आहे तर मग जगदंबा कशात आहे? जगदंबा, जगदंबा माहिती आहे तुम्हाला? जगदंबा नाही? माझ्या अंगात आणू का? अंबिकेचं मंदिर माहिती आहे का? भगवतीचं, भगवती देवी माहिती आहे का? कोल्हाची देवी माहिती आहे का? हा, माऊरची, तुळजापूरची, त्या आहे कोणत्या ह्याच्या बसल्यात ना, ही शक्ती आहे महाराज. जर का येणं हातात दंडुकुला घेतलं का मसोबा बाहेर. ही शक्ती आहे. ह्या शक्ती पुढे अजूनही दुसरी शक्ती नाही, अजून सुद्धा दुसरी शक्ती जन्माला आली नाही महाराज. ही आदिशक्ती आहे महाराज. आणि याच आदिशक्तीमुळं घर हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. ही लक्ष्मी चांगली आहे म्हणून कुटुंब चांगलं आहे. हो, फक्त एक नसावं. दारू गांजा मत पियार अक्कल गुंग हो जाती है. सायम खुदा बराईना बे खुदा का नाम जपना बे. सायम खुदा बराईना बे खुदा का नाम जपना बे. सायम खुदा बराईना बे खुदा का नाम जपना बे. सायम खुदा बराईना बे खुदा का नाम जपना बे. सायम खुदा बराईना बे खुदा का नाम जपना बे. सायम खुदा बराईना बे खुदा का नाम जपना बे. खुदा बराईना बे खुदा का नाम जपना बे. ते एक रत्न आहे बरं का. तुम्ही दारू सामान्य समजू नका. तुम्ही एखाद्या दारुडाला म्हणा, अरे बाबा दारू पिऊ नये, दारू चांगली नाही. तो दारुडा म्हणतो आम्ही बावळत नाही, ते समुद्रातून आलेलं 14वं रत्न आहे. पण आम्ही नाही प्यायची, मग कोण प्यायची? बरं, तिचं असं आहे, ती ज्याच्या घरात घुसत ना, गोटुळाचं वाटुळं केल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. मला एक सांगा, दारुड्यावर कुत्रं कधी धावलं का? आणि चांगल्या माणसांवर वर शेपूट करून धावत होते. त्याला माहिती आहे कुत्र्याला ह्यो आपल्याही पेक्षा निपटते, याच्यावर भुकून उपयोगच नाही. अलग लक्षात. आणि म्हणून आमचे कोंडाजी मामा मृत्यूनंतर शरीर मिळतंय बरं का. मला एक सांगा, एक शंका म्हणून मी तुम्हाला विचारेन, चालेल ना महाराज? शंका म्हणून विचारेन, आपल्या धर्मामध्ये अंत्यविधी करतात का नाही? बरोबर ना. आता मी 3 प्रकारची विधी सांगितले. तर मग घागर फिरवतात का? घागर अंत्यविधी दिवशी तुमच्या याच्यात घागर फिरवत नाही, बरोबर आहे. मग त्यावेळेस विधी कसा करता तुम्ही? जलदान करता, असंच ना? हा, बघा पहिलं शरीर सांगतो तुम्हाला. तुमच्या तीळ वाहतात का? तीळ. बाकी फुलं तर वाहतात. फुलं आहे ना? हा, आता बघा, एका वर्गामध्ये तीळ दान करतात आणि दुसऱ्या वर्गामध्ये पुष्पदान करतात. ज्या वेळेस आपण पुष्पदान करतो ना, त्यावेळेस तुकाराम महाराजांनी एक प्रमाण दिलेलं आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर
जर पुष्पदान केलं विमानाची दाटी फुलं टाकतात. फुलं ज्यावेळेस आपण फुलं टाकतो पुष्प टाकतो वरून फुलं आपले फुलं त्यावेळेस शरीर तयार व्हायला सुरुवात होते. आप तेज वायू आकाश पृथ्वी आणि त्याच्यामध्ये पुष्प पायाच्या पंजापासून कमराचा भाग 15 दिवसामध्ये तयार होतो. त्याच्यात मला वाटतं 16 15 दिवसात पायाच्या पंजापासून तो कमराचा भाग तयार होतो. 16व्याला आपण विधी करतो त्याला शास्त्रामध्ये पिंडदान विधी म्हटलं, पुष्प विधी म्हटलं. त्याच्यानंतर किती दिवसाने तुम्ही विधी करता परत? त्याच्यानंतर 16वा झाल्यावर त्याला मास म्हटलं. त्याला काय म्हटलं? 1 महिना म्हणजे 1 मास. बघा मृत्यू झाल्यापासून तर महिन्यापर्यंत पायाच्या पंजापासून कमराचा भाग तयार होतो. पहिला 15 दुसऱ्या 15 कमरापासून कंठ शिगळ्याचा भाग तयार होतो आणि तिसऱ्या 15 त्या कंठापासून मस्तकाचा भाग तयार होतो. बाहुली सारखं शरीर तयार होतं 1 महिन्यामध्ये. विषयाचे समसुख भेटलाची बाहुली अपराधी सावली जाईल आणि 1 महिना झाला. परत पुष्प विधी केला त्या ठिकाणी व्रत येतो. व्रत काय येतो बघा. साध्या खुल्या भाषेत सांगतो तुम्हाला. येशू आप्पा आपल्याला म्हणायला काय येशू आप्पा पण अवतार कोणाचा आहे? बिल्व ऋषीचा ग्रंथ वाचा तुम्ही लक्षात ठेवा. भगवान विष्णूचा अवतार सामान्य नाही. किती छळ त्यांना, किती त्रास दिला त्यांना, सत्य सोडलं नाही. सत्य सोडलं नाही. भगवान विष्णू प्रत्येक समोर आले, वचन दिलं येशू जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमचं नाव चालू राहील. मृत्यू लोकांमध्ये जिथं यश प्राप्त व्हायचंय त्याने येशू बाप्पापर्यंत गेलं पाहिजे. त्या ठिकाणी मी विष्णू म्हणून फल देण्यासाठी राहील. कैलासवासी कोंडाजी मामा यांना 1 महिन्याने रथ न्यायला आलेला आहे. ज्यावेळेस महिन्याचा विधी चालू झाला पुष्पाचा त्यावेळेस कोंडाजी मामा इथं आले. मुलं दिसायला लागले. 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, भाऊ आहेत आणि करून सोळात रडायला लागले. एक राजा म्हटला काय झालं रडायला? कोंडाजी बाबा. त्यावेळेस कोंडाजी बाबांनी सांगितलं बघ हे माझे मुलं कसे बसले, माझी मुलगी कशी किलवानी बसले, माझं गणगण, माझे नातू पंतू
मोठ्याने आवाज दिला, सूर्यपुत्र बघ ना, माझा शशिकांत भाऊ, माझा लक्ष्मण भाऊ, माझा राहुल भाऊ, माझी सुरेखा ताई कसे किलवाने बसले, माझं आलेला गणगोत कसं किलवाने बसलाय. एक राजा म्हटला, बाबा कोंडाजी बाबा तुम्हाला जाता आलेला आहे देण्यासाठी. कोंडाजी बाबा रथापाशी गेले आणि मोठ्याने आंबाला फोडला. सूर्यपुत्र युवराज, अरे माझे खाण्यापिण्याचे दिवस, माझ्या तोंडातला घास तू ओढून मला घेऊन चाललास. मला एकदा तरी त्यांचा चेहरा पाहू दे. एक राजा म्हटला, बाबा चेहऱ्यात काय पाहता, तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या समोर मी उभा करतोय, काळजी करू नका. मग एक राजाने आवाज दिला, कोंडाजी नामा कशी उभं राहिलेलं आहे. परत एक राजाने आवाज दिला, कोंडाजी नामक तथाच कन्यारत्न पुण्याजी, मुलीचं पुण्य. चार प्रकारच्या मुली आहेत, सख्खी मुलगी, सुलभ मुलगी, मावस मुलगी, धर्माची मुलगी. सख्खा मुलगा, चुलत मुलगा, मावस मुलगा, धर्माचा मुलगा. सख्खी बहीण, चुलत बहीण, मावस बहीण, धर्माची बहीण. सख्खा भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, धर्माचा. सख्खी भाची, चुलत भाची, मावस भाची, धर्माची भाची. हे सारं पुण्याच्या रथापाशी आलं की काय म्हणतं माहिती,
म्हणती दादा, कोणी म्हणती नाना, कोणी म्हणती काका, कोणी म्हणती बाबा, कोणी म्हणती मामा. दादा येऊ नका ना. हे तुम्ही घडवलेलं हे पुण्य आहे. लेकाचं पुण्य, लेकीचं पुण्य, बहिणीचं पुण्य, भावाचं पुण्य, भाचीचं पुण्य. बसा रथामध्ये. प्रवासाला सुरुवात झालेली. त्याच्या अगोदर मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा, म्हणजे आपण प्रवासाला त्यांचा सुरुवात करू. विठोबा रखुमाई